तर कसे आहेत तुम्ही सर्व? आय होप सगळे मजेत असणार आणि मस्तच असणार. तर मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी आज तिळाचे लाडू करायला. तर तिळाचे लाडू करण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे हे 1 किलो तीळ घेतलेली आहे मी, आणि हे 1 ते 1.5 पाव मी असे शेंगदाणे घेतलेले आहेत. हे बघा, मी गूळ पण आणलेला आहे. अशा प्रकारचा गूळ वापरलेला मी याच्यामध्ये वापरणार आहे याच्यामध्ये. तर बघा, हा गूळ 1 किलो गूळ, 1 किलो तिळाला 1 किलो गूळ असा घेतलेला आहे. पण हे शेंगदाणे भाजून घेऊया, आणि याचं कच्चपण जेव्हापर्यंत जळून दाखव, याचा कच्चेपणा जेव्हापर्यंत निघून जात नाही तेव्हापर्यंत आपण याला भाजून घेऊ चांगले. आणि तशाच पद्धतीने आपण ही तीळसुद्धा भाजून घेणार आहोत. हे तीळसुद्धा आपण अशाच प्रकारे भाजून घेणार आहोत. अशा प्रकारे हे शेंगदाणे आपण भाजून घेतलेले आहेत. त्याचप्रमाणे आपण हे तीळसुद्धा भाजून घेणार आहोत. 15 ते 20 मिनटं असे आपण चांगले भाजून घेणार आहोत. हे बघा, असं आपण छान भाजून घेऊया. 10 ते 15 मिनटं आपण चांगलं हे भाजल्यावरच भाजून घेऊया चांगलं. तीळ भाजून झालेले आहेत चांगले आता, आणि हा आपला पाक पण तयार झालेला आहे. अशा प्रकारे हा पाक झालेला आहे. तर चला करूया आपण लाडूची तयारी. थोडंसं आपण मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे, शेंगदाण्याचा कूट केला आहे थोडा, आणि अर्धे सगळेच ठेवलेले आहेत. आणि हे पण हे सुद्धा आपण तीळ 1 वेळा मिक्सरमधून काढून घेऊया. आपण हे लाडूचं तयार झालेलं आहे मिश्रण. तर अशा प्रकारे मी शेंगदाणे आणि तीळ हे एकजीव करून घेतले, आणि यामध्ये थोडासा पाव चमचा मी विलायची पूड टाकलेली आहे. जर तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकता, नाही आवडलं तर नाही टाकू, स्किप करू शकता तुम्ही. तर हे पूर्ण मिक्स करून घेऊया चांगलं आपण. आपलं एकजीव झालेला आहे. तर आपण आपले लाडू तयार करूया आता. तर चला करूया लाडू तयार. हे बघा, अशा प्रकारे हे लाडू बनवत आहे मी. आणि हे बघा, एवढे लाडू झाले आहेत तयार आपले. आणि लाडू पण एकदम बघा असा मस्त चांगला शेप आलेला आहे अशा प्रकारचा. आपले लाडू बनवून तयार आहेत बघा, आणि तुम्ही पण बनवून बघा. असे लाडू झाले आहेत बघा आपले, असे छान. तुम्ही पण बनवून बघा आणि खाऊन बघा. नक्की व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर भेटू नंतरच्या व्हिडिओमध्ये. जय भीम, जय शिवराय.